समालोचक निखिल तोमडे यांच्या स्वमधुर आवाजातून. थँक्यू. अवंतर फाईटच्या रूपाने एक सिंगल ची मात्र पाहायला मिळेल. संघ एका सिंगलच्या मदतीने संघाचा संख्या 3 टीम अमित कासनेकर आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कोशिंबी या दोन मॅच मध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर सामना आपल्याला भादने टीम आणि त्यांच्या विरोधात बीसीसी बोरवली. दोन्ही टीमने कुठेही जायचं नाहीये. यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. हा बॉल त्रिशूलचा अप्रतिम बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्रिशूल ठाकरे टायगर या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू चांगली गोलंदाजी करत असताना जो मात्र पाहायला मिळतोय. राहुल चंदे, मयूर आणि पंकज यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. त्रिशूल तयार. हा बॉल अजून एक दमदार स्पेल इथे हातात असताना चांगला बॉल चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होताना पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग करत असताना जो मात्र पाहायला मिळतोय. कल्पेश आणि वैभव ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. टीम आम्ही कासनेकर संघासाठी. त्रिशूल तयार. हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय. एक धाव इथे येताना पाहायला मिळते. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 4 या धावसंख्येवर. 4 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक इथे पहिलं मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी त्रिशूल ठाकरेची आपल्याला पाहायला मिळते. चांगला स्पेल हाताळतोय. हा बॉल इथे यष्टिरक्षक काहीशा चुका करतायत. चांगली गोलंदाजी त्रिशूल ठाकरेची. पुन्हा एकदा चेंडू डॉट, चेंडू निर्धाव सो मात्र पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा कल्पेश आपल्याला स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. धावफलकावर धावसंख्या 4 धावा आहेत. कल्पेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. गोलंदाज तयार. टायगर. टायगरचा हा बॉल इथे षटक क्रमांक पहिलं होईल कंप्लीट आणि पहिल्या षटकात फक्त धावा खरचल्यात 4. आम्ही कासनेकर टीम विदाउट लॉस 4 रन. संधी मिळेल डीजे ऑपरेटरला. केले त्रिशूलने. तीच गोलंदाजी, तशाच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये ऋतिक करेल का पिटूच्या षटकामध्ये ते देखील पाहायचंय. 3 एक्स्ट्राच्या धावा, एक धाव बॅटच्या साह्याने खरचली त्रिशूलने. चांगली गोलंदाजी. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अक्रॉस द पॅट चेंडू खेळलेत डीप मिड विकेटला. खिलाडी फक्त बनेल दर्शक. बिग सिक्सर. षटकार. ऋतिकच्या पहिल्या चेंडूवर केलं आक्रमण. वैभवचं अकाउंट इथे ओपन होईल षटकाराच्या मदतीनं. संघाची धावसंख्या 10. एक चांगली अशी माहिती आमचे कोशिंबी टीमचे 12वे प्लेयर श्याम चौधरी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पंकज एक चांगली अशी माहिती देताना जे मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या 10 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली पॅडिंग या षटकामध्ये सुरुवात तर चांगली झाली. ऋतिक तयार. ऋतिकचा हा बॉल अप्रतिम असा फटका खेळलाय.
चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, फलंदाजाच्या पॅटीतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तोफेचा गोळा. खणखणी बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. संघात जाऊ संख्या 16. षटकार हॅट्रिकची संधी असेल वैभवला. वैभवच्या पॅट मधून प्रभावशाली बॅटिंग. सुरेख प्रकारचा चेंडू पंचांकडे जोरदार अपील इथे मात्र पाहायला मिळत आहे आणि पंचांचा मात्र नकार. अन्सार शेख यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. एक धाव ची मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 17 या धाव संख्येवर. अटॅक करत असताना वैभव पाहायला मिळतोय. पाहूया कल्पेश देखील कशा प्रकारची कामगिरी करेल. शकीब सर यांचं देखील शुभागमन होत आहे. शफिक सर यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील स्वराज्य 11 डोहळी चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत. संघाची धाव संख्या 17. 17 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज ऋतिक तैयार. ऋतिकचा हा बॉल फुल टच. पॉइंट वरून चेंडू खेळले. चांगलासा स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळतोय. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यष्टिरक्षण खराब. अंपायर डिसिजन नो बॉल. बिमरचा प्लस इथे 2 धावा. पुढील चेंडूवर फ्री हिट. 3 धावा आल्यात या चेंडूवर. 3 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 20. 20 ऑन द बोर्ड. फ्री हिटचा चेंडू. ऋतिकच्या या षटकात धावा आल्यात. वेगानं धावा येताना पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा बॉल आणि त्या फ्री हिटच्या बॉलवर पाहूया कशा प्रकारचा फायदा उचलेल बॅट्समन कल्पेश. पहिल्या षटकात फक्त 4 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात. चांगली बॅटिंग करत असताना टीम अम्मी कासनेकर. हा बॉल इथे पहा. फलंदाज क्लीन बोर्ड झालाय, परंतु फ्री हिटचा बॉल असल्यामुळे फलंदाज इथे बाद होऊ शकला नाही. चांगला बॉल ऋतिक हाताळत असताना धावफलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 20. 20 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना ऋतिक कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल ऋतिकने इथे डॉट केलाय. बॅट्समन वैभवला सॉरी कल्पेशला. कल्पेश आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक तैयार. ऋतिकचा हा बॉल पॉवरफुल स्ट्रोक. वाघांची दाढ आणि फोडला पहाड. चेंडू आउट ऑफ पार्क. सिक्सर. देखील मैदानाच्या आक्रमण करतोय. गोलंदाज ऋतिक तैयार. ऋतिकचा हा बॉल फुलर लेंथ पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील देखील जरूर झालं. इथे एक धाव पंचांचा इशारा येतोय. लेग बाईचा. लेग बाईच्या रूपाने येईल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 13.50 ची सरासरी. 27 धावा धावफलकावर. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आत संपेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना अम्मी कासनेकर टीम डीजे. दुसऱ्या षटकात धावा आल्या 23. आता तिसऱ्या षटकामध्ये
राम येत आहेत गोलंदाजी मार्कवर. बघूया रामच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी इथे केली जाते. विद्यमान सरपंच देखील आहेत कोशिंबी गावचे. आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी. शॉर्ट पिच बॉल सुमात्रा पाहायला मिळतोय. चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव सुमात्रा पाहायला मिळेल. गुड बॉल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न बॅट्समन कडून जरूर झाला, परंतु बॅटवर सरळ सरळ चेंडू येऊ शकला नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या 27-27. गोलंदाज तयार. फुल टॉच आणि फुल टॉच चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. 6 धावा. षटकार. असेल प्रीहिट. पाहूया प्रीहिटचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल. हा बॉल इथे मात्र सुरेख प्रकारचा कमबॅक केलाय गोलंदाज राम यांनी. चांगला बॉल हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावर धाव संख्या पाहायला मिळते 34. 34 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 5 ओव्हरची ही मॅच. शिवशक्ती कोशिंबी आणि त्यांच्या विरोधात अम्मी कासनेकर टीम. हा बॉल सुरेख प्रकारचा क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर लॉंग ऑन रिजन मध्ये चांगला क्षेत्ररक्षण. या चेंडूवर आलेली एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या 35. 35 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना आम्ही कासनेकर. चांगले बॅटिंग, चांगल्या बॅटिंगचा नजराना मात्र पाहायला मिळतोय. राम तय्या. हा बॉल अप्रतिम असा स्ट्रोक खेळलाय. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. ह्यूज अँड हँडसम ॲज अ ब्युटी. वाघांची दाण आणि फोडला पाड. सिक्सर. षटकार. षटकार क्रमांक 3 येतोय वैभवच्या पॅट मधून. प्रभावशाली बॅटिंग करत असताना वैभव मैदानामध्ये फार मोठा आक्रमण करतोय. राम तय्यार. रिव्हर्स खेळलेत. इथे स्ट्रोक फसलाय. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर. विकेटचं पतन. पहिला हादरा, पहिला धक्का. वैभव बॅक टू द पवेलियन. आम्ही कासनेकर टीमला लागलेला पहिला धक्का. विकेटचं पतन झालं. वैभव झाले बाद. वैभवने धावा बनवल्या 19. त्यामध्ये 8 चेंडूंचा सामना केला. 19 बनवल्या. 3 षटकार खेळले. इथे फलंदाज वैभव बाद झाले तर नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतील तेव्हा. धावफलकावर धाव संख्या 41. 41 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन बॅट्समन देवा. गोलंदाज तय्या. 41. 41 धावा आहेत. हा बॉल चांगल्या प्रकारचा, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. इथे पळून 2 धावा पूर्ण आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 3 षटक संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावर आहेत. संधी मिळेल डीजे ऑपरेटरला.
शैलेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पप्या कशा प्रकारची कामगिरी शैलेशच्या माध्यमातून जे मात्र केली जाईल. धावफलकावर धावसंख्या 43 धावा आहेत. शेवटचे 12 बॉल अजूनही शिल्लक. बॅट्समन देवा आणि वैभव कल्पेश जे मात्र पाहायला मिळत आहेत. वैभवची चांगली इनिंग पाहायला मिळाली. आता गोलंदाजी मार्कवर शैलेशच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया शैलेश कितपत धावा करतील की या षटकामध्ये कमबॅक करून देतील टीम शिवशक्ती कोशिंबीला, ते देखील पाहायचंय. 12 बॉल मध्ये 18 या धावसंख्येवर कल्पेश जो मात्र खेळत असताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतोय कल्पेश मैदानामध्ये. त्याला कशा प्रकारची साथ देवाच्या माध्यमातून दिली जाईल. शैलेश तयार. पहिलाच बॉल शॉट फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल आउट ऑफ पार्क सिक्सर. संघाची धावसंख्या 49 धावा 49 ऑन द बोर्ड. षटकारानं आपलं खातं खोलतोय देवा मैदानाच्या आत आणि आपले देखील इरादे स्पष्ट करतोय. चेंडू द्या बॉल बॉय, चेंडू ताबडतोब द्या आतमध्ये. संघ धावसंख्या 49 धावा आहेत. देवा बॅटिंग साठी आलेत आणि ज्या वेळेस कॅप्टन टॉस झाला त्यावेळेस टॉप कॅप्टननी बोललो होतं की देवा जेवढी बॅटिंग चांगली करेल तेवढा स्कोर आम्हाला जो मात्र भेटेल. आणि पहा देवाचं आक्रमण. देवाच्या पॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. फिफ्टी 55 धावा धावफलकावर च्या मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करत असताना देवा जो मात्र पाहायला मिळतोय. फार मोठं आक्रमण इथे शैलेशवर केलं जात आहे. गोलंदाज तयार. हा बॉल चांगला असा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. गुड कॅच. फलंदाज बाद. विकेटचं पतन. देवा गॉन. गोलंदाजांना पहिलं षटक वगळता तदनंतर तीनही गोलंदाजांवर फार मोठं आक्रमण केलंय टीम अम्मी कासनेकर टीमने. षटकारांच्या बाहेर जर झेल पकडला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून असेल. हा बॉल चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकारचा फटका कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव घेतली. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती अब तक 56 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 56 धावा धावफलकावर. 56 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम अम्मी कासनेकर. शेवटची अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. चांगला स्ट्रोक.
सुमात्र खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केलाय. साज बाज और ताज इथे धावा मिळतील 3 आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 59 या धावसंख्येवर. 59 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करत असताना टीम अम्मी कासनेकर. सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय मैदानामध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर बीसीसी बोरिवली आणि सुदाम भादाने या दोन्ही टीम मध्ये जे मात्र मॅच असेल. हा बॉल इष्टरक्षण तर खरा, पंचांचा इशारा देत केलेतोय अवांतरचा. वाईडच्या रूपाने एक सिंगल. संघात धावसंख्या 60 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शैलेशचा हा बॉल कव्हरला चेंडू खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळतंय त्रिशूरच्या माध्यमातून. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज गॉन. मात्र शुभागमन होतं व्यासपीठावर. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वराज्य 11 डोहळे चषकाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. रमेशजी ठाकरे कोशिंबी यांचं देखील शुभागमन होत आहे. मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. जे मान्यवर उपस्थित होत आहे या स्पर्धेसाठी स्वराज्य 11 डोहळे चषक 2020च्या वतीनं सर्व क्रिकेट रसिकांचं, लाडक्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा स्वराज्य 11 डोहळे चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. अभिनंदन असेल दोन्ही टीमचे कॅप्टन सुदाम भादाने टीम आणि बीसीसी बोरिवली. हे षटक संपल्यानंतर आपली नाणेफेक केली जाईल. त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. बीसीसी बोरिवली आणि सुदाम भादाने टीम. वेळेचं बंधन असेल. तुम्हाला हा पहिला कॉल दिला जातोय. आपल्याला विनंती असेल आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. हे 6 बॉल संपल्यानंतर लगेच आपली नाणेफेक केली जाईल. रामच्या हातामध्ये चेंडू आहे. पव्या राम कशा प्रकारची गोलंदाजी करतील. शेवटचं अंतिम षटक जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते ते देखील पाहायचंय. धावपलकावर धावा आहेत 61. शेवटचे 6 बॉल जे मात्र शिल्लक. मयूर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडवर अमोल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. रामच्या हातामध्ये चेंडू आहे. पव्या राम कशा प्रकारची गोलंदाजी करतील आपल्या टीम शिवशक्ती कोशिंबी साडी. लास्ट ओव्हर, लास्ट 6 बॉल. या 6 बॉल मध्ये किती धावा येतील ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. हा बॉल चांगला आहे. चेंडू हवेत असेल. स्वतः राम गोल चेंडू खाली येतील आणि इथे झेल सटकलाय. झेल निसटलाय. 2 धावा या चेंडूवर ज्या मात्र कॅरी केल्या जातील. 2 धावा येतील. संघात धावसंख्या 63. कॅचेस विन द मॅचेस. अवघड झेल सोपे करा आणि सामने जिंका. इथे एक सोपा झेल होता. राम कडून झेल सुटलाय. धावा येतील 2 आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 63 धावा. शेवटचे 5 बॉल जे मात्र शिल्लक. मयूर आणि अमोल ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगली बॅटिंग कल्पेशच्या माध्यमातून झाली. चांगली बॅटिंग वैभवने केली. देवाने देखील चांगली स्टार्ट दिली संघाला. हा बॉल इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पॅटवर चेंडू येत नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळतोय. धावपलकावर धावसंख्या 63. 63 ऑन द बोर्ड जे मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना 5वी ओव्हर जे मात्र आपल्याला पाहायला मिळते.
हा बॉल इथे चांगला आहे, इनसाइड चेंडूचा लागलाय, धावबाची संधी असेल, एक धाव या चेंडूवर जी मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 64 या धाव संख्येवर. 64 धावा धावपलकावर आहेत. चांगली बॅटिंग करत असताना टीम आम्ही कासनेकर आणि चांगलं असं कमबॅक करत असताना शिवशक्ती कोशिंबी टीम या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हा बॉल इथे चांगली गोलंदाजी, रामचं कौतुक करावं लागेल, ज्या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. इथे देखील एक सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 65 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना आम्ही कासनेकर टीम, शिवशक्ती कोशिंबी आणि आम्ही कासनेकर. हा सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल इथे पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, फाईटच्या रूपाने एक सिंगल येईल, संघाची धावसंख्या वाढेल. 66 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. 66 धावा धावपलकावर आहेत. अवांतर चेंडू जो मात्र हाताळला गेला, स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. पाहूया मयूरच्या पॅट मधून अजून एक मोठा फटका येईल का. हा बॉल अजून एक खराब बॉल इथे हाताळत असताना राम आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव येईल, संघाची धावसंख्या वाढेल. 67 धावा, 67 ऑन द बोर्ड. 67 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. अवांतर चेंडूंपासून तुम्हाला वंचित राहावे लागेल. मैदानामध्ये वर्चस्व गाजवायचं असेल तर तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. एक असेल बॅटिंग, बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण. हा बॉल इथे टॉपेज, क्षेत्ररक्षक आले चेंडूवर आणि या सातत्यानं अशा चुका होताना आपल्याला त्रिशूल ठाकरे टायगर कडून पाहायला मिळत नाहीये, परंतु दबाव इथे टायगर वर देखील पाहायला मिळतोय. झेल सटकलाय, झेल निसटला गेलाय. एक धावेल, संघाची धावसंख्या 68 धावा. शेवटचा बॉल जो मात्र शिल्लक, स्ट्रायकर एंडवर बॅट्समन अमोल. पाहूया अमोल शेवटच्या बॉलवर कशा प्रकारची कामगिरी करतो. एक चांगली फिनिश देईल का आपल्या टीम साठी. कल्पेशने चांगली बॅटिंग केली, वैभवने देखील चांगली बॅटिंग केली, देवाने देखील चांगली बॅटिंग केली. या शेवटच्या बॉलवर अमोल कडून अपेक्षा असतील चांगल्या फिनिशची, ती फिनिश भेटते का ते देखील पाहायचंय. हा बॉल इथे पंचांचा येतोय अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल, संघाची धावसंख्या वाढेल. 69 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. 69 धावा धावपलकावर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. हा बॉल सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलाय. बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि इथे फलंदाज बाद, धावबाची शिकार जो मात्र बनलाय. 2 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर, फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या 71, 71 धावा धावपलकावर अपंच सर लाजच्या बॉलवर धावा 2. ओके, 2 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर. संघाची धावसंख्या 71, 71 धावा आणि विजयासाठी 72 धावांचं लक्ष, 72 धावांचं आव्हान जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 30 बॉल आणि 72 धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल ते देखील पाहायचंय. टीम शिवशक्ती कोशिंबी टीम कडून दोन्ही टीमला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्या 72 धावांचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जात आहे ऐकण्यासाठी जाऊयात योगेश पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच निखिल. तत्पुरते आपण नक्कीच ज्यावेळी दुसऱ्या डावाला नक्कीच सुरुवात होईल तत्पुरते आपण नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या फरीतल्या दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे जात आहोत. सुदाम स्पोर्ट भादाणे विरुद्ध बीसीसी बोरिवली. मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. विष्णू चंदे साहेबांचे सुपुत्र सन्माननीय राहुलजी चंदे आणि सन्माननीय रमेशजी ठाकरे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते या 2 संघामध्ये नाणेफेकी केली जाईल. सन्माननीय रमेशजी ठाकरे आणि सन्माननीय राहुलजी चंदे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. ओ टू यू निखिल. नाणेफेक मात्र केली जाते. दोन्ही टीम मात्र चांगली कामगिरी करत इथपर्यंत आलेत आणि जो संघ जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनलला जाऊन पोहोचेल, कारण यानंतर जिंकणाऱ्या टीमला जे मात्र बाय असेल. दोन्ही टीम बीसीसी टीम एक बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जय स्पोर्ट बदाने, सुदाम स्पोर्ट बदाने टीम. नाणेफेक केली जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते.
दोहोले आणि डोले चषक. बीसीसी बोरिवली टीम कॉंग्रॅच्युलेशन. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून जाऊन स्थानापन्न व्हायचंय. बीसीसी टीम प्रथमतः आपण नाणेफेक जिंकलात, काय निर्णय असेल? बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय जो मात्र घेतला. किती धावांचं टार्गेट असेल? मागाशी देखील जी बॅटिंग केली चांगल्या दर्जाची बॅटिंग झाली आणि तदनंतर गोलंदाजी देखील चांगल्या दर्जाची केली. 5 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट? 70-75. ओके, 70-75 धावांचं टार्गेट जे मात्र पाहायला मिळतं. तुमच्या टीम मध्ये राहिल शेख एक चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, सातत्यानं चांगली कामगिरी करतोय. 70 ते 75 धावा, जर त्या धावांपासून तुम्ही वंचित राहिले, 60-65 धावा झाल्या तर त्या तुम्ही डिफेन्स करू शकता का? हो. ओके, नक्कीच तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला बघाने टीम आहे. प्रथमतः तुम्हाला बॅटिंग करायची, किती धावांचं टार्गेट असेल? प्रथमतः बॉलिंग करायची, किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल? 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट आहे. तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा बॅटिंग केली 105 धावा ज्या मात्र बनवल्या होत्या, तुम्ही 105 बनवल्या. दुसऱ्या टीमला का 45 धावांमध्ये रोखायचं? कारण समोरचा संघ सुद्धा चांगला आहे आणि आम्ही चांगली बॉलिंग करण्याचा प्रयत्न करू. ओके, नक्कीच तुम्हाला देखील विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. बोट टीम, टॉच विन टीम, बीसीसी बोरिवली या संघानं टॉच जिंकत प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. ओर टू योगेश पाटील सर. थँक्यू सो मच निखिल तोंबरे. तर नक्कीच आपण जात आहोत दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे. नक्कीच 72 धावांत इथे मात्र पाठलाग करायचा आहे शिवशक्ती कोशिंबी संघाला. आणि इथे मात्र सलामी जोडी खेळपट्टी पाहायला मिळते या त्रिशूल विथ रोहित. पहिल्या चेंडू हलक्यात आणि इथे मात्र पुश करतोय टायगर. जोपर्यंत की क्षेत्रक्षेत्र चेंडूला कलेक्ट करतोय तोपर्यंत या ठिकाणी मात्र सिंगल धाव पाहायला मिळाली. सिंगलने आपल्या संघाची श्रीगणेशा होत असताना वैयक्तिक खातं उघडतोय आणि संघाचं सुद्धा इथे मात्र अकाउंट ओपन करतोय या त्रिशूल. खूपच चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहिलं तर आम्ही कासनेकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कल्पेशने 20 धावा जोडल्या. त्यानंतर वैभव हलकेटच्या बॅटमध्ये आपल्याला 19 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मयूरच्या बॅटपासून नक्कीच आपण पाहतोय 7 धावा आणि देवाकडनं मात्र 2 षटकांच्या 6 तब्बल 12 धावांचं योगदान पाहायला मिळालं. तर एकूण 71 धावा 72 धावांचा इथे मात्र नक्कीच पाठलाग आपल्याला करत असताना पाहायला मिळतोय शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी संघ. या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच गेरशी ते T20 प्रीमियर लीग सुरू होती आणि मागच्याच वीक मध्ये शिवशक्ती पीटीसी स्टार संघाने मात्र ती स्पर्धा जिंकली. राम ठाकरे यांचा संघ होता. अतिशय जबरदस्त त्या स्पर्धेमध्ये पीटीसी मधील खेळाडूंनी मात्र चांगली कामगिरी केली आणि त्या स्पर्धेवर मात्र या संघाने नाव कोरलं आणि त्याच नावाने आता मात्र पाहू शकता आपण आता मात्र आपल्या गावचा संघ इथे मात्र या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहतोय. फुलटा चेंडू स्वांग करतोय, लाजवाब टायमिंग, चेंडूला फेकून देतो या डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर बिग हिट षटकार. इथे मात्र या ठिकाणी रिप्लाय आपण जीटीसीच्या माध्यमातून पाहतो या ठिकाणी. तर मित्र म्हणे कुठेतरी लक फॅक्टर नव्हती या ठिकाणी फलंदाज रोहितच्या पाठीमागे आणि इथे मात्र चांगला फटका मारल्यानंतर मात्र खेळाडू कक्षामध्ये परत या आपण पाहू शकता. व्यासपीठावर अनेक मान्यवर इथे मात्र नक्कीच व्यासपीठाची शोभा वाढवताना त्यामध्ये आपण पाहू शकता सन्मान्य राहुलजी चंदे, अन्सारजी शेख, किरणजी पाटील, रमेशजी ठाकरे आणि आज सकाळपासूनच या स्पर्धेमध्ये मान्यवरांची मांदी आली पाहायला मिळते. हे प्रेम आहे निवृत्ती मगर सरांवर, हे प्रेम आहे डोळे संघावर मान्यवरांचं आणि त्याचप्रमाणे आपण किडारसिक पाहिले तर नक्कीच चांगला प्रतिसाद लाभतो या पहिल्याच मॅच पासून आणि नक्कीच शुभेच्छाचा सुद्धा वर्षाव आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. जे सर्व ऑनलाईन जे प्रेक्षक आणि की ज्या किडारसिक या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सुद्धा मी दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. तर पहिल्याच धाब्यावर इथे मात्र पहिलाच झटका लागतोय शिवशक्ती कोशिंबी संघाला आणि वन डाऊनला इथे नवीन फलंदाज राम ठाकरे
वैभव पुन्हा एकदा उडतो विकेटने. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय इनपिटच्या डोक्यावर ना डीप टाकावर सिव्हिल सेक्टर तिच्या वेगाने जातो शेवटच्या क्षणी. इथे मात्र कलेक्ट करायचा प्रयत्न केला परंतु निकिता चेंडू आणि क्षेत्ररक्षक हे दोन्ही मात्र बाहेर जात असताना पहिला चौकार रामच्या बॅटमधून निघतोय. विरुद्ध इथे मात्र फटका खेळला होता आणि त्यामुळे कुठेतरी मात्र नियंत्रण हरपलं होतं योगेश परंतु शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर स्वतःला झोकलं त्या ठिकाणी आणि सुरक्षित हाताची जोडी मात्र पाहायला मिळाली. आपण स्टेजच्या पाठीमागे पाहू शकता अमोल दलवी चांगली कामगिरी करतायत. दुसरा झटका लागतो या ठिकाणी कोशिबी संघाला फक्त 5 या आकड्यावर 72 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय. आता मात्र निकिता ऑप्शनचा चेंडू आता ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय लॉंग लेग सी मिरचीच्या पलीकडे टायगरच्या बॅटमध्ये निघतो या ठिकाणी एक दर्शनीय चौकार. पायाभरणी चांगली होणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण जर पाहिले तर निकिता या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आलेले आहेत परंतु कुठेतरी 2 विकेट्स गमावले. कुस्तीबी संघाने तोच थोडासा प्रेशर आता मात्र या ठिकाणी या संघावर पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र खूपच चांगला फटका होता. टायगरच्या बॅटमध्ये निकित पॉइंटला बीट करायचं होतं परंतु निकित पॉइंटच्या खेळाडूने अगदी आपला स्वतःला झोकलं त्या ठिकाणी. अर्थात त्या ठिकाणी पाहिलं तर संकेत च्या माध्यमातून चांगला क्षेत्रक्षेप पाहायला मिळाला. किमान आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर या ठिकाणी धावा जर पहिल्या शिवशक्ती कुस्तीबी संघाच्या तर 2 गडी बाद 10 धावा म्हणजे येणारे 24 चेंडूत आपण खेळ पाहणार आहोत आणि 24 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 62 धावा जोडायच्या आहेत. म्हणजे जवळपास 15.50 ची सरासरी इथे मात्र पाहायला मिळते. तर त्याला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका जेणेकरून निकिता जो आजचा शेड्यूल जो आहे तो निकिता आम्हाला या ठिकाणी पूर्ण करता येईल. तत्पुरते आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण जात आहोत व्यासपीठाकडे कारण आपण उपस्थित मान्यवरांचं आपण या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर या ठिकाणी मीनाक्षी फाउंडेशनचे अध्यक्ष त्याचप्रमाणे भिवंडी शहापूर मुरबाड शिवसेना संपर्क प्रमुख विष्णुदादा चिंदे यांचे सुपुत्र सन्माननीय राहुलजी चिंदे व्यासपीठावर सज्ज झालेले आहेत. तर मी निसारभाई शेख यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय राहुलजी चिंदे यांना आपण सन्मानित करतोय. मी निसारभाई शेख यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राहुलजी चिंदे यांना आपण सन्मानित करूया. त्यांच्या माध्यमातून सुद्धा नक्कीच आपण मागच्या वीक मध्ये मित्रांनो आरोग्य व बांधकाम सभापती चषक 2020 चं आयोजन पाहिलं होतं आणि नक्कीच या व्यासपीठावर आपण राहुलजी चिंदे यांना सन्मानित करतोय. पुढील सन्मान होणार आहे सन्माननीय अन्सारजी शेख इथे मात्र नक्कीच उपस्थित झालेले आहेत. मी पुन्हा एकदा निसार भाई शेख यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अन्सार भाई शेख यांना आपण सन्मानित करणार आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवरांचा सन्मान. त्यानंतर पुढील सन्मान होईल सन्माननीय किरणजी पाटील. सर्वांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. सन्माननीय किरणजी पाटील यांना आपण व्यासपीठावर सन्मानित करतोय. निसारबाई शेख यांच्या शुभ हस्ते उबदार माची शाल त्यानंतर या स्पर्धेचे आठवण मोमेंट देऊन त्यांना नक्कीच आपण सन्मानित करतोय. आणि त्यानंतर पुढील सन्मान होईल कोशिंबीगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रमेशजी ठाकरे साहेबांना आपण नक्कीच या ठिकाणी सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा निसार शेख यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रमेशजी ठाकरे
यांना आपण व्यासपीठावर सन्मानित करायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना निकेत मी या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय. गोलंदाज राहुल आणि राहुलचं इथे मात्र स्वागत करतोय. टायगर चेंडूला फेकून देतो मिड विकेटच्या बाहेर, लांब दूर राहून चेंडू पडतोय. पंचांचा इशारा, षटकार. पट्टीवर क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल. अजून एक स्वाक्षेप, वा वाई वा, चेंडूला पुन्हा एकदा फेकून देतोय आउट ऑफ द पार्क, सीमेरेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या ठिकाणी षटकाराचा पाऊस येते मात्र पाहायला मिळतोय. आणि मात्र या फटक्यासाठी सन्माननीय जगनजी ठाकरे याचकडे प्रति षटकारासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. जबरदस्त कामगिरी. हॅट्रिक साठी 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. यस, 2 षटकार आलेत. या चेंडूचा षटकार जर आला तर सन्माननीय जगनजी ठाकरे याचकडे कॅश प्राइज दिलं जाईल. धावांची गती आता मात्र किती वाढताना पाहायला मिळते. तब्बल 23 धावा धापलकावर पाहायला मिळत आहेत. 22 माफ करा. आणि आता मात्र निकिता सरळ बॅटने लॉप करतो, मिड ऑफला बीट करतो, चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय. परंतु शेवटच्या क्षणी मात्र चांगलं प्रदर्शन इथे मात्र निकित पाहायला मिळते. लॉंग ऑनला तो खेळाडू होता, जवळपास जाऊन लॉंग ऑफ कडे मात्र चेंडूला उचलतोय. आपल्या संघासाठी किमान 2 धावा वाचवल्या असं म्हटलं तर वागवत ठरणार नाही. आपण जर पाहिलं ते क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी योगेश कडनं खूपच चांगलं आउटफील्ड मध्ये कार्य पाहतो. या अगोदर सुद्धा एक चांगला झेल मात्र योगेशने टिपला होता. आणि आता मात्र आपल्या संघासाठी 2 धावा बसवतोय. धावांची गती वाढत असताना इथे मात्र 2 गडी बाद 24 धावा, 72 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय शिवशक्ती कोशिंबी. दुसरं षटक प्रगती पथावर. आणि आता मात्र निकित स्वीप इथे मात्र निकित केला जातोय. शॉट पहिले खेळाडू जाऊन जवळपास या ठिकाणी पाकड स्क्वेअरच्या दिशेने मात्र चेंडूला उचलून फेकतोय. आता पृथ्वी मात्र सिंगल धाव पाहायला मिळाली. चाला क्रिकेट इथे मात्र त्रिशूलकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूच्या मेरिट प्रमाणे इथे मात्र नक्कीच फटके पाहायला मिळत आहेत. हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे. दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे आणि अनेक स्पर्धेमध्ये त्याच्याकडनं आपण चांगले फटके पाहतोय. चांगल्या टच मध्ये सुद्धा आहे, या सत्रामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. आणि तेच दृश्य आपल्याला या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. राहुल पुन्हा एकदा, आता मात्र नक्कीच कोलवाट्याचा चेंडू होता, उंची जास्त लांबी कमी. योगेश पुन्हा एकदा पिक्चर मध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पिसारा हातांचा फुलवतोय आणि आपल्या पिंजऱ्यामध्ये हा चेंडू कैद करतोय. लागणारा अजून एक झटका शिवशक्ती कोशिंबी संघाला. झेल काय खेळ इथे मात्र आम्ही कास्टिकर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कॅचिंग लावचा पाहायला मिळतोय. आणि आता मात्र शिवशक्ती कोशिंबी संघ बागफुटला जात असताना कारण नक्कीच एक आशाची किरण पल्लवीत होती टायगरच्या रूपाने. आणि ते किरण मात्र या ठिकाणी निराशा होत असताना फलंदाज बाद.
आकारेल आपल्या संघाला इथे मात्र नक्कीच अडचणीमधून काढेल आणि धावांचा इथे मात्र पाठला करेल, परंतु नक्कीच कुठेतरी चुकीचा फटका खेळण्यामध्ये नक्कीच राहुलने इथे मात्र नक्कीच भाग पाडला आणि त्यानंतर आपण पाहू शकता शॉट मिडविकेटच्या दिशेने मात्र नक्कीच अमोल दलवीने एक चांगला झेल टिपलाय आणि आता मात्र नक्कीच पूर्णपणे संकटामध्ये सापडतो या ठिकाणी शिवजयंती कोचिंबी संघ. आपण नक्कीच आता मात्र धावसंख्या जर पाहिली तर तुम्हाला नक्कीच 3 षटकामध्ये 47 धावा जोडायच्या आहेत. जवळपास 15.6ची इथे मात्र सरासरी पाहायला मिळते आणि तुम्हाला नक्कीच ही सरासरी जर पूर्ण करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. टी फॉर टॅड जसं तसं उत्तर इतर मात्र तुम्हाला या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला द्यावं लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी एसटी उद्ध्वस्त केला जातात. पहिल्या चेंडूवर क्लीन बॉल आणि इथे मात्र आल्या पावली मात्र आहे आकाशला आणि इथे मात्र पाहूया आकाशातून इथे मात्र फडके मात्र नक्कीच केलेल का पंचांचा इशारा फ्री हिट. संधी आहे आकाशकडे. गोलंदाज कल्पेश इथे मात्र पुन्हा एकदा उर्दू विकेट मात्र सुरुवात करेल आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. या नक्कीच गोलंदाज पूर्णपणे स्लिप झाला स्वतः. नक्कीच इथे मात्र पाहिले तर कुठेतरी या ठिकाणी स्लिप होऊन पडतोय, परंतु चेंडू मात्र चांगल्या स्थानावर इथे मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल करत असताना जे म्हटले जाते ना मित्रांनो, मातीने एकी केली तर वीट तयार होते, विटीने जर एकी केली तर भिंत तयार होते आणि भिंतीने जर एक केली तर नक्कीच इमारत तयार होत असते. बँडेज असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी मैदानामध्ये घेऊन जायचे आहे. बँडेज पाण्याची सुद्धा नक्कीच तुम्ही उपलब्ध करू शकता, कारण नक्कीच कुठेतरी गोलंदाजाला दुखापत झालेली आहे आणि इथे मात्र उंच इमारत उभी करायची असेल तर मात्र या ठिकाणी शिवशक्ती कोशिंबी संघाला एक वेगळी रणनीती करावी लागेल. फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच गेम प्लॅन करावं लागतील. कोणत्या गोलंदाजावर नक्कीच आपण चांगले फटके खेळू शकता, कोणत्या गोलंदाज तुम्ही टार्गेट करू शकता, हे सर्व गोष्टीचा तुम्हाला विचार आता मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. थोडीशी विश्रांती आहे तर जाऊया आपण डीजे कडे. कमान डीजे.
2 धाव पाहायला मिळाल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 4 गडी बाद 30 धावा. अजूनही 42 धावांची गरज आहे. कल्पेश षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि इथे मात्र चेंडू स्वेर आहे कारण पंचनिकेचं गोलंदाज दंडित करतायत. उजवीची सोडून चेंडू मात्र निघून जातोय. पुढे पण निकेच आपल्याला शांत वातावरण इथे मात्र निकेत पाहायला मिळतोय. एक वेगळं विहंगम दृश्य या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. हिरवी हिरवी झाडं त्यानंतर निकेच वेअर हाऊस आहेत. त्यानंतर आपण पलीकडे पाहिलं तर एक निसर्गमय रम्य असा डोंगर आपण निकेच पाहू शकता, माऊली डोंगर आणि त्याच्या बाजूला हे वसलेलं ढोले गाव. आणि जर आपण जरा नक्कीच या ठिकाणी पाठीमागे गेलो तर नाशिक NH3 हायवे आणि त्यामध्ये आपण पाहतो हे भव्य दिव्य हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर हे भव्य दिव्य स्पर्धा स्वराज चषक 2020 चं हे महासंग्राम नक्कीच आपण या ठिकाणी अनुभवतोय. उलवट्यापत्ता चेंडू ऑन साइडला प्लिकच्या अंदाजामध्ये 2 क्षेत्रक्षे येतात चेंडूला अडवण्यासाठी. पुन्हा एकदा देवा चेंडूला उचलून फेकतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण करत असताना 2 फलंदाज. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा आणि आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र आपण जर विचार केला तर 39 धाब्यांची गरज आहे. म्हणजे 19.50 ची सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच मिशन इम्पॉसिबल आहे परंतु नक्कीच तुम्हाला या धावांचा पाठलाग करत असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले फलंदाजी इथे मात्र नक्कीच करावी लागेल. आणि मी नक्कीच या ठिकाणी टॉप 10 PTC मधील नक्कीच संघांची या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी माहिती करून देतोय. आपण जर विचार केला तर पहिल्या क्रमांकावर रँक करतोय 4 विजेतेपदासह श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघ. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आपण विचार केला तर नक्कीच 3 विजेतेपदासह विकी स्पोर्ट कुकसे आणि सरस्वती स्पोर्ट खालिंग हे 2 संघ दुसऱ्या क्रमांकावर नक्कीच रँक करतायत. त्यानंतर BCC बोरिवली आणि धनेशिलम कुकसे एका विजेतेपदासह आणि नक्कीच 4 रनरअप चषकांसह नक्कीच 3ऱ्या क्रमांकावर रँक करतायत. त्यानंतर आपण जर विचार केला तर मितेशिलम कुरुन संघ 4थ्या क्रमांकावर रँक करतोय एका विजेतेपदासह. त्यानंतर कबीर 11 खानोली संघ एका विजेतेपदासह नक्कीच 5व्या क्रमांकावर रँक करतोय. त्यानंतर आम्ही कासनेकर एका विजेतेपदासह 6व्या क्रमांकावर रँक करतोय. त्यानंतर जय गणेश वाफाले आतापर्यंत 6 रनरअप विजेतेपद त्याने पटकावलेले आहेत, 7व्या क्रमांकावर रँक करतोय. त्यानंतर चिरोबा स्पोर्ट वाशिर संघ 8व्या क्रमांकावर, स्वराज 11 ढोले संघ 9व्या क्रमांकावर आणि जय हनुमान वाहुली संघ 10व्या क्रमांकावर रँक करतोय. तर अनेकेच PTC मधील ही टॉप 10 संघ आपल्याला अनेकेच या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. तर BCC बोरिवली आणि सुदाम स्पोर्ट भाताडे संघ आपण चेंडू निवडून घ्यायचे आहेत. तुम्ही जर चेंडू निवडले नाही तर जो कमिटी तुम्हाला चेंडू देईल त्या चेंडूवर तुम्हाला मात्र या ठिकाणी सामना करावा लागेल. डाव्या स्टीवर चेंडूची फेकी हुक करतोय, लाजवाब फटका, चेंडूला फेकून देतो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. ऋतिकच्या बॅट मधून निघणारा हा धन्नाटेदार षटकार. आहे ऋतिककडे क्षमता आहे, ऋतिकला स्ट्राईक मिळणं खूपच गरजेचं आहे आणि एकेतर ऋतिकला मात्र या 4थ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाल्यानंतर पहिल्या चेंडूवर येते मात्र वैभव हलकेचं स्वागत करतोय षटकाराने. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता होती, पहिल्या चेंडूवर षटकार आलाय म्हणजे 11 चेंडू आता मात्र 33 धावांची गरज. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता 4 गडी बाद 39. आपल्या स्पेल मधील दुसरं षटक इथे मात्र हात चालतोय आणि आता मात्र नक्कीच ऑफस्टिंगचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू तुम्ही जर कव्हर पॉईंट कडे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला तर कारण त्या ठिकाणी खूपच मोठा गॅप होता, तर की तुम्ही जर चांगल्या पद्धतीने कनेक्शन केलं असतं त्या ठिकाणी त्या चेंडूवर तुम्हाला योग्य त्या धावा मिळाल्या असत्या, परंतु नक्कीच कुठेतरी वारंवार ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ऋतिकने आणि मात्र कोणत्याही प्रकारचं चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कनेक्शन होत नाही. वैभव राईट आर्म राऊंड द विकेटने आता मात्र चेंडू पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण फलंदाजाला माहिती आहे की हा चेंडू स्क्वेअर आहे आणि लगेच आमच्याकडे पंच इशारा देत असताना पंच भाऊ पाटील वाईटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते. अतिरिक्त धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकताना 4 गडी बाद 40. 11 चेंडू जिंकण्यासाठी माफ करा 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी
32 धावांची गरज. इथे मात्र निकिता मोठी एज लागते या एसटी रक्षक बीट असताना चेंडू अतिशय वेगाने निघून जातो. डीप फाईन लेग सी मिरचीला धडक देत असताना पंतांचा इशारा चौकार. शेवटपर्यंत जर निकिता ऋतिका हा फलंदाज जर खेळपट्टीवर टिकून राहिला तर निकिता या सामन्याचे चित्र आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकतं या. परंतु निकिता शेवटच्या क्षणापर्यंत ऋतिकला मात्र स्थिरपणाने त्या ठिकाणी फलंदाजी करावं लागेल. ज्याप्रमाणे तुमच्याकडे चेंडू होती चेंडूप्रमाणे चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला फलंदाजी करणं योग्यता आहे. परंतु पाहूया तशा प्रकारची फलंदाजी इथे मात्र ऋतिककडून आपल्याला पाहायला मिळेल का. इथे मात्र निकिता ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो. परंतु चेंडू जातो गुदगुल्या करत डीप मिडविकेटच्या दिशेने सिंगल येते आणि सिंगलवरच इथे मात्र समाधानी मानावं लागेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता आकाशने परंतु निकिता या ठिकाणी आकाश हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. अति काही संकटात नाहीये याचं दृष्टी निकित पाहायला असं वाटलं होतं की आकाश त्यानंतर ऋतिकला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करत होता परंतु निकित तो प्रयत्न कुठेतरी फर्स्ट होई कारण फेकी चांगली पाहायला मिळते या क्षेत्ररक्षक योगेश कडनं. आणि त्याचमुळे पाहतो की दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र ठिकाणी अजून एक धक्का शिवशक्ती कोशिंबीर संघाला नक्कीच लागतोय. आणि नवीन फलंदाज पाहू शकता आपण 7व्या क्रमांकावर येतोय विक्रम आणि विक्रमच्या भाट मध्ये इथे मात्र मोठी एज लागते या पाठला किस करून चेंडू जातो एस्टनच्या पाठीमागे. अजून एक दर्जेदार जेल एस्टनच्या पाठीमागे लागणारा अजून एक बिग विकेट शिवशक्ती कोशिंबीर संघाला. फलंदाज बाद. असं वाटत निकिता विक्रम इथे मात्र एक विक्रमी खेळी साकारलेला परंतु निकिता पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निकिता बॅटला एज लागली. नेक्स्ट पाठीमागे मात्र निकिता अतिशय चांगला झेल टिपत असताना एसटी रक्षक आता मात्र कुठेतरी फलंदाजी करणारा संघावर थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय थोडंसं दडपण पाहायला मिळतोय कारण एका पाठीमागे एक गडी मात्र निकिता त्या संघाने गमावले. आणि आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो आम्ही कासने संघाला. इथे मात्र फटका फासला चेंडू हवेत आहे एलिव्हेशन नाही ताकद झोकली नाही जवळपास लॉंगॉनला खेळाडू सज्ज होता अमोल दलवी स्वतःला निकित कंट्रोल केलं सावरलं आणि मात्र निकित चांगल्या पद्धतीने मात्र फील्ड सारखा करत असताना सिंगल येते या चेंडूवर आणि 2 धावा येते मात्र निकित पूर्ण केला. यस कारण फटका फलंदाज शैलीच्या बाटमध्ये निकित आला होता आणि या 2 धावने आता मात्र संघाची धावसंख्या मात्र पुढे जात असताना तब्बल 6 गडी बाद 46. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर वैभव हलकेने 1 विकेट्स प्राप्त केल्या 13 धावा खर्च केल्या आणि आता आपण जर समीकरण पाहिले शेवटच्या षटकामध्ये तर सहा चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जास्त वेळ वाया घालू नका जेणेकरून निकिता आजचा शेड्यूल आम्हाला निकिता पूर्ण इथे मात्र या ठिकाणी करण्याची संधी मिळेल आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा होईल अशी की इच्छा आहे कमिटीची आणि तुमचा सहकार्य लागला तर निकिता प्रत्येक सामना 5 षटकांचा होईल त्यात काही शंका नाही. यानंतर अजून एक आपण बिग मॅच पाहणार आहोत बीसीसी बोरिवली विरुद्ध सुदाम स्पोर्ट भादाणे आणि त्यानंतर मॅच ऑफ द इव्हिनिंग असं म्हटलं तरी हरकत नाही विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. पीडीसी मधील रँकवर प्रथम क्रमांकावर नक्कीच रँक करत असताना जांभूळपाडा संघ फाईट करेल दुसऱ्या क्रमांकावर रँक करणारा संघ विकी स्पोर्ट कुकसे संघ. तर नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघांसाठी पाहिलं तर नक्कीच खूप महत्वाची मॅच असणार आहे. आणि आता मात्र जाऊया आपण चालू मॅचच्या दिशेने 6 चेंडू 26 धाबांची गरज असताना गोलंदाज आता मात्र नक्कीच शेवटच्या षटकामध्ये स्लॉग षटकामध्ये मात्र या ठिकाणी सज्ज होतोय मयूर. पहिला चेंडू
खूपच चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. चेंडूवर लक्ष केंद्रित केले नाही ऋतिकने कुठेतरी. असं वाटतं की कुठेतरी थोडीशी घाई केली शॉर्ट सिलेक्शन करण्यासाठी आणि त्याचमुळे पाहतो की बॅट आणि चेंडू मध्ये मात्र कोणत्याही प्रकारचं कनेक्शन पाहायला मिळालं नाही. समीकरण आता मात्र या ठिकाणी महागडं होत असताना कोशिंबी संघासाठी समोर आपण जर पाहिले तर आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावा इथे मात्र जोडायच्या आहेत. मयूर लॉंग रन अपचे साने वरतो विकेट पुन्हा एकदा मार्ग सुटतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूला इथे मात्र सन्मान देत असताना इथे मात्र फलंदाज ऋतिक सिंगल येते. सिंगल डबल आता मात्र काही जास्त नुकसान होणार नाही कासने संघाला. खूपच चांगली इथे मात्र या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चांगला डिपार्टमेंट इथे मात्र नक्कीच पाहायला मिळालं आणि त्यानंतर फलंदाजाने योग्य ती धावसंख्या इथे मात्र उभी केली आणि त्यामुळेच पाहतो या सामन्यावर पूर्णपणे पकड निर्माण केली आहे आता मात्र कासने संघाने. 4 चेंडू जिंकण्यासाठी 25 धाब्यांची गरज. इथे मात्र फटका आलाय परंतु इथे जमिनीच्या सहाय्याने चेंडू जातो डीप मिड विकेटला. सिंगल इथे मात्र फलंदाज पुढे करत असताना निकीचा फेकी कुठेतरी खराब पाहायला मिळाली परंतु बॅकअप मात्र चांगला पाहायला मिळतोय. हेच तर क्रिकेट आहे. टीम वर्क होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे टीम वर्क जर नक्की चांगल्या पद्धतीने असेल तर तुम्ही नक्कीच कोणत्याही संघाला पराभूत करू शकता कुठल्याही स्पर्धेमध्ये. आणि ते टीम वर्क इथे मात्र आम्ही कास्तेकर कास्ते संघाच्या माध्यमातून आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालं. 3 चेंडू 24 धाब्यांची गरज. पूर्णपणे आता मात्र या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करत असताना कासने संघ पुन्हा एकदा ऋतिकने मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला जातो. या परंतु निकीचा टायमिंग पाहायला मिळत नाही आणि आता मात्र असं वाटते की या कुठेतरी या मॅच मध्ये शिक्षक ते कोशिंबी संघ पूर्णपणे पिछाडीवर पाहायला मिळतो. या कुठेतरी विजयाचा जो सुगंध आहे तो आता मात्र कासने संघाच्या खेळाडूंच्या नाकापर्यंत निकीत दरवलत असेल कारण फक्त विजयापासून 2 पावलं दूर आहे. एकूण धावसंख्या पाहिली तर आपण 49 धावा धावफलकावर. मयूर पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा जमिनीच्या साने इथे मात्र नक्कीच ट्रॅव्हल होत असताना नक्कीच मी कौतुकाने योगेश ज्याप्रमाणे नक्कीच योगेश ने जबरदस्त झेल टिपला त्यानंतर आउट फील्ड मध्ये नक्कीच आपल्या संघासाठी किमान अधिक धावा इथे मात्र नक्कीच वाचवल्या आणि नक्कीच तुमचा जर क्षेत्रक्षेत्रामध्ये चांगला जर परफॉर्मन्स होत असेल तर गोलंदाज तर नक्कीच चांगला कॉन्फिडन्स येत असतोय आणि त्याच कॉन्फिडन्स मध्ये या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा नक्कीच चांगला वर्चस्व राखलाय. सरळ बॅटने धावा येत नाही तर काहीतरी वेगळं करत इथे मात्र फलंदाज करतायत आणि अशा रीतीने या सामन्यावर एकतर्फा विजय आम्ही कासनेकर कासने संघाने मात्र नक्कीच साकारलाय. वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन आम्ही कासनेकर संघ आणि त्यानंतर मी नक्कीच या ठिकाणी हार्ड लक म्हणेन शिष्यती कोशिंबी संघाला कारण नक्कीच तुमचा संघाने इथे मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. नक्कीच चांगला तुमच्याकडे क्रिकेट नक्कीच प्रेक्षणीय पाहायला मिळाला परंतु नक्कीच कुठेतरी या सामन्यावर तुम्हाला नक्कीच विजेता मात्र नक्कीच या ठिकाणी प्राप्त करता आला नाही. त्यामुळे तुम्हाला नक्कीच पुढील स्पर्धेसाठी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतोय.